पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थानिक राजकारणातून आता एक मोठी घडामोड समोर येते। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जय पवार यांनी आज पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील आणि माजी नगरसेवक असतील यांची एक महत्त्वाची बैठक घेतलेलं पाहायला मिळते। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ मोडून काढण्यासाठी खरं तर जय पवार आता मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत। जय पवार यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेतील जे काही नगरसेवक असतील त्यांची आता आढावा बैठक घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची पुणे शहराची जी काही सूत्रे आहेत ती जय पवार यांच्या हातात आल्याची चर्चा व्यक्त केली जाते। या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली तर जय पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या संदर्भात मोठी चर्चा झालेली ऐकायला मिळत आहे। यावेळी प्रलंबित कामे, नागरिकांच्या समस्या यावर देखील जय पवार यांनी पदाधिकारी असतील किंवा मग नगरसेवक असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे। नागरिकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी खरं तर संघटनात्मक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा वाढवण्यासाठी त्यांनी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील आणि माजी नगरसेवक असतील यांना खरं तर सूचना दिलेल्या पाहायला मिळत आहेत। त्याप्रमाणे नियोजन देखील आखण्यात आलेलं आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी संभ्रमाची जी अवस्था होती ती मागील अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होती। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये अजित पवारांचं निधन झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर पक्षाला कोणी वाली उरला नाहीये असा एकंदरीत सूर यावेळी स्थानिक नेत्यांचा पाहायला मिळत होता। त्यामुळे पक्षातील नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची जी संभ्रमावस्था आहे ती दूर करण्यासाठी जय पवार आता मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। यावेळी नगरसेवकांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून खरं तर राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी मांडण्यात आल्या होत्या की पक्षातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही नेमक्या मांडायच्या कोणासमोर। नेत्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळत होता। तसेच राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजपसोबत पुणे महानगरपालिकेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नेमकं कसं जुळून घ्यायचं यावर देखील पक्षाच्या अस्तित्वासाठी संघर्ष करायचा याबाबत देखील स्पष्ट धोरण या बैठकीमध्ये ठरवण्यात आल्याचं आता सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे पार्थ पवार हे मागील अनेक दिवसांपासून म्हणजे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून पार्थ पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये खरं तर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत होतं। राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी काही सूत्रे आहेत ती पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची पार्थ पवार हे लिलाय सांभाळताना पाहायला मिळत होते। मात्र यावेळी ते भाजपच्या निर्णयासोबत पक्षाला खरं तर घेऊन जात असल्याचा आरोप काही स्थानिक नेत्यांनी केला होता। त्यामुळे आता पुन्हा एकदा जय पवार पार्थ पवार यांची जी धुरा आहे ती जय पवार यांच्या खांद्यावर ठेवण्यात आली आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। अगदी काही दिवसांपूर्वी नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले संजय काकडे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता। खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट जाणार असल्याचं विधान त्यांनी केलं होतं। तर एकंदरीतच या सर्व घटनांनंतर आता पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाणार का यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर आता खरं तर ज्यावेळी अजित पवार हयात होते त्यावेळेस अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी बाकावर बसणार अशी भूमिका घेतली होती। मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर आता संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं। या विधानानंतर एक चर्चा ऐकायला मिळत होती। त्यानंतर आता जय पवार यांची ही आजची बैठक पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जे काही नगरसेवक आहेत त्यांच्याशी आढावा बैठक घेतलेली पाहायला मिळते। यावेळी या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जाणार का यावर देखील चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळे आगामी काळामध्ये पुणे स्थानिक पातळीवरील जी काही पक्षाची धुरा आहे ती जय पवार सांभाळणार का आणि येत्या काही दिवसांमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत बसणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते। निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे।